अहिल्यानगरमध्ये मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 130 हेक्टर क्षेत्रातील आंबा, टोमॅटो आणि भाजीपाल्याचं नुकसान झालंय। जिल्ह्यातील 22 गावांमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। कृषी विभागानं या संदर्भात पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली असून येत्या 2 दिवसात अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात येईल। या आकडेवारीनुसार शासनाकडे मदतीची मागणी करण्यात येणार असल्याचं कृषी अधिकारी डॉक्टर सुधाकर बोराळे यांनी सांगितलेलं आहे। मागील आठवड्यामध्ये 5 आणि 6 तारखेला जवळपास 130 हेक्टरपर्यंतचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि जवळपास 20 ते 21 गावांमध्ये हे नुकसान आपल्याला झाल्याचं दिसून येत आहे। तालुक्यांचे जर बघितले तर पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा, कोपरगाव, राहाता आणि राहुरी यासारख्या तालुक्यांचा समावेश या नुकसानीमध्ये आहे। पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। त्या तालुक्याचे तहसीलदार महोदय असतील या सगळ्यांच्या समन्वयानं कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभाग या तिन्ही यंत्रणांच्या समन्वयानं पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून 1-2 दिवसातच आपल्याकडे नुकसानीची अंतिम आकडेवारी प्राप्त होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।